इंस्टाग्राममध्ये रील पोस्ट अपलोड केल्यानंतर जर तुम्हाला शेड्यूल्ड टाईम लावायचा असेल पण कोणाकोणाच्या ॲपमध्ये इंस्टाग्राम ॲपमध्ये ते फीचर्स दिसत नाही आहे. आता इथंही बघा वरून 1 2 3 4 नंबरला शेड्यूल्ड धिस पोस्ट तो ऑप्शन बंद आहे आणि खाली काय लिहिलं आहे सम फीचर्स मे बी अनअवेलेबल विथ शेड्यूल्ड कंटेंट. म्हणजे हा का प्रॉब्लेम येतोय तर सेटिंगमध्ये पण गेलं तरी काही तो सॉल्व झालेला नाही. तर जर तुम्हालाही असा प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरू करूयात. मी पहिल्यापासून सांगते तो प्रॉब्लेम कसा येतो ते आणि त्याच्यावर सोल्युशन देखील. बघा इंस्टाग्राम ओपन करा. त्याच्यानंतर प्रोफाईल पिक्चरवरती जाऊन मी तुम्हाला दाखवते रील्स अपडेट केल्यानंतर शेड्यूल्ड कसं करायचं आणि काय प्रॉब्लेम येतो ते. नंतर इथं रील्स सिलेक्ट करा किंवा पोस्ट सिलेक्ट करा. मी पोस्ट सिलेक्ट केलेली आहे. नेक्स्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय ऑडिओ टेक्स्ट वगैरे काय लिहायचं असेल ते लिहा. टायटल द्या, ॲड कॅप्शन. त्याच्यानंतर टॅग वगैरे तुम्ही टॅग पीपल वगैरे टाकू शकता, टॅग्स वगैरे टाकू शकता. त्याच्यानंतर खाली ड्रॉप करा. मोर ऑप्शनमध्ये जा आणि त्याच्यानंतर बघा शेअरिंग प्रिफरन्स शेड्यूल्ड दिस पोस्ट हे ऑफ दिसतंय माझं. ते क्लिक करायला काहीच येत नाही ऑन ऑफ करायला. तर असा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आता ह्या प्रॉब्लेमवर काय करायचं ते आपण पाहूयात. बॅक घेते सर्व काही. राईट साईडला वरच्या साईडला बघा 3 लाईन दिसते त्याच्यावरती जायचं. त्याच्यानंतर ह्याच्यात बघा हेल्प म्हणून ऑप्शन आहे. त्या हेल्प ऑप्शनवरती जायचं. गोल राऊंड आहे कारण आपण त्यांना हे करणार आहे. प्रॉब्लेम आपला काय आहे ते कंप्लेंट करणार आहे. त्यांना रिपोर्ट देऊया आपला काय आहे तो. बघा इथं हेल्प म्हणून ऑप्शन आहे. हेल्प ऑप्शनमध्ये जायचं. त्याच्यानंतर रिपोर्ट अ प्रॉब्लेममध्ये रिपोर्ट अ प्रॉब्लेम. त्याच्यानंतर इथलं रिपोर्ट प्रॉब्लेममध्ये जा. ओके. इथं डोंट इन्क्लूड अँड कंटिन्यू खालचं घ्यायचं. डोंट इन्क्लूड अँड कंटिन्यूमध्ये जायचं आणि इथं तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो पेस्ट करायचा आहे. बघा इथला स्क्रीनशॉट पण तो काढून घेतलेला आपण स्क्रीनशॉट पण काढून घ्यायचा तो प्रॉब्लेम आहे तो आणि टेक्स्ट लिहायचा. खाली तुमचं युजर नेम तुमच्या अकाउंटचं युजर नेम राईट करायचं. युजर नेम बरोबर राईट टाकायचं म्हणजे तो प्रॉब्लेम तुमचा त्यांनी तुमची कंप्लेंट व्यवस्थित हँडल करतील. तर असेच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी टाकलं माझं युजर नेम आणि आपल्या या इंस्टाग्राम आयडीला पण नक्की फॉलो करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. हे टाकलं आणि वरती सेंड ऑप्शन आहे तिथं सेंडवर जायचं आणि सेंड करायचं. तुमची कंप्लेंट त्यांना गेलेली आहे. 24 to 48 हॉर्समध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम शेड्यूलचा प्रॉब्लेम आल्यानंतर कसं काय हँडल करायचं कसा रिपोर्ट पाठवायचा ते पाहिलं. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. सर्वांना हॅप्पी डे. धन्यवाद.